नमस्कार, मी सूर्यकांत माळकर. मी पहिला भारतीय जनता पार्टीमध्ये 20 वर्ष इथं काम केलेलं आहे आणि त्या 20 वर्षामध्ये इथं भारतीय पार्टी, आजदे, MIDC, सागरली या तिन्ही वॉर्डमध्ये आम्ही पूर्णपणे रुजवले. त्या लोकांच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टी रुजवले. त्या लोकांच्या जोरावरती आणि लोकांचा मला एवढा पाठिंबा आहे. मी ऍक्च्युली 4 वॉर्डमध्ये निवडणूक लढवण्यामध्ये एवढं खायचं काम नाही की जवळजवळ 50,000 मतदार आहेत आणि त्या 50,000 मतदारांपर्यंत पोहोचणं पण खायचं काम नाही एकट्या माणसानं. तरी सुद्धा मी अपक्ष फॉर्म भरलाय. का भरलाय? तर माझ्या सहकार्याने सगळ्या माझ्या मित्रमंडळींनी मला सांगितलं की माळकर तुझ्यावरती अन्याय झालेला आहे. इथं भारतीय जनता पार्टीला 4 सीट मिळाल्या तरी सुद्धा तुम्हाला 1 सीट द्यायला पाहिजे होती. परंतु तुम्हाला ती दिली नाही. याचा अर्थ जाणून बुजून तुम्हाला तुमच्यावरती अन्याय केलेला आहे. तेव्हा तुम्ही काही करा आणि इथं अपक्ष फॉर्म भरा. आम्ही अख्ख्या आजदे गाव तुमच्या पाठीशी आहे. सगळेच लोकांनी मला मी सगळ्या लोकांना आजदे गावामध्ये सगळ्या लोकांना जाऊन भेटलोय. सगळ्या लोकांना विचारलं की काय करू, उभा राहू का अपक्ष? तुमचं जर मत असेल तर मी उभा राहील. तर लोकांनी मला सांगितलं, माळकर मला तुम्हाला 1 मत द्यायचं, आम्हाला बाकीचे मत आम्हाला काय माहिती, आम्ही तुम्हाला ओळखतो. एवढे वर्ष 20 वर्ष 25 वर्ष आमच्या बरोबर तुम्ही संगती आहात. तर 100% आम्ही तुम्हाला 1 मत देऊ. तुम्ही अपक्ष फॉर्म भरा आणि तुमचा विजय हा नक्की आहे, असं मला लोकांनी सांगितलं. त्यामुळे मी एवढी डेअरिंग केलेली आहे की अपक्ष फॉर्म भरायचा. आता सध्या मी क आणि ड मध्ये दोन्ही याच्यातून फॉर्म भरलेत. पण मी एकामध्ये ठेवणार आहे. मी अजून ठरवलं नाही कुठल्यामध्ये ठेवायचं ते. ते जेव्हा छाननी होईल, पास होईल तेव्हा मी ठरवून की कुठल्या याच्यामध्ये पण एकच सीट लढवणार आहे मी. आणि मला खात्री आहे की लोकांचा मला एवढा भरभराटून विश्वास आहे लोकांचा माझ्यावरती की माळकर हा घराघरात जाऊन पोचलेला आहे. प्रत्येक इलेक्शनला लोकांपर्यंत पोहोचणारा कोण माणूस असेल तर माळकर. आणि मी मंडळ अध्यक्ष म्हणून इथं पूर्ण काम केलंय सगळ्या वार्डमध्ये. तर माझे पूर्ण अनुभव असल्या कारणाने या अनुभवाच्या जोरावरती मी 19 नंबर मधून अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि लोक मला आशीर्वाद रूपाने मतदान करतील याची मला खात्री आहे. भाजपकडे आता सुद्धा फॉर्म कोणाच्या विरोधात भरतो? 4 सीट भारतीय जनता पार्टीला मिळाल्या. पण मी भारतीय जनता पार्टीच्याच विरोधात मी फॉर्म अपक्ष भरतोय. कारण का? तर इथे 4 सीट मिळाल्यावरती आम्ही 20 वर्ष इथं भारतीय जनता म्हणून आजदे सागरली MIDC मध्ये काम करतोय. तर आम्हाला 1 सीट मिळायला पाहिजे होती. आणि आज तुम्ही सीट बघाल तर कशा दिलेल्या आहेत तुमच्या लक्षात येईल. आणि हा आमच्यावरतीच नाही अन्याय, तर आमच्या या सगळ्या विभागावरती पूर्ण अन्याय झालेला आहे आणि त्या हिशोबानं आम्ही अपक्ष फॉर्म भरायचं ठरवलं आहे. 25 वर्ष माळकर साहेब बीजेपीसाठी काम करत आहेत, पण त्यांना या वार्डातून तिकीट नाही भेटले. जे कालचे आलेले त्यांना लगेच तिकीट दिलं इकडे. ज्यांनी बीजेपीसाठी काम नाही केलं, ज्यांनी जनतेसाठी काम नाही केलं, त्यांना इथून तिकीट भेटली आहे. तर आमच्यावरती हा अन्याय झालाय. खरं तर माळकर साहेब हे सगळ्यांच्या घरोघरी पोहोचले, त्यांच्याशी भेट केले, त्यांनी जे काही जनतेसाठी त्यांनी काम केलंय, पण त्यांना तिकीट नाकारण्यात आलंय बीजेपीकडून. तर आम्हाला असं वाटतं की आम्ही बीजेपीसाठी काम करून जर त्याला तिकीट भेटत नसेल 20 वर्ष, तर पुढे जाऊन जर कोणत्या युवकांनी काम केलं तर त्याला तिकीट कसं भेटेल पुढे जाऊन, किंवा बीजेपी त्याचं कसं करेल हे त्यालाच माहिती. पण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माळकर साहेबांना हे सगळी तिकडची माणसं भरघोस मताने विजय करून देणार आहेत. आणि आमचं एवढंच मत आहे सर्वांना की माळकर साहेब अपक्ष उभे आहेत, त्यांना सर्वांनी एकमताचा पाठिंबा द्यावा. बाकी तुमचे 3 मतं तुम्ही जिरा द्यायचे तुमच्या हिशोबाने द्या, पण एक मत हे माळकर साहेबांना भेटलंच पाहिजे. आणि आमचे सर्व मित्रमंडळी, आमचे जे कोण असतील, आमचे नातेवाईक, आमचे कार्यकर्ते, हे सर्व माळकर साहेबांच्या पाठीशी आहेत. आम्हाला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगतो की तुम्ही तुमच्या माणसाला ओळखा, तुम्ही तुमच्या माणसाला मत द्या. जो तुमच्या वॉर्डात गेले 20 वर्ष काम करतोय, तुम्ही त्याला ओळखून त्याला मत द्या. बाहेरच्याना आलेल्या तुम्ही आता मत देणार, परत ते दुसऱ्या पक्षात जाणार, त्याला काही अर्थ नाहीये. पक्ष उडे मारणारे लोक आपल्याला नको आहेत. जे पक्षासाठी काम करतात कट्टरपणे, आपले ती तशी माणसं हवी. तर तशा माणसाला तुम्ही निवडून द्या. भलेही माणूस अपक्ष असेल, पण तो माणूस आपला स्वतःचा हक्काचा माणूस आहे. तुम्ही आज त्याला निवडून दिला, उद्या तो तुमच्यासाठी उभा राहणार पुढे जाऊन. बाहेरची माणसं तुमच्यासाठी उभी राहणार नाहीत पुढे जाऊन. तर माझं असं म्हणणं आहे, तुम्ही माळकर साहेबांना भरघोस मताने विजय करा. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत, तुम्ही पण सर्वजण त्यांच्यासोबत राहा. माळकर साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है.